सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणात आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे। दादरमधील मोबाईलच्या दुकानातून आरोपीने हेडफोन खरेदी केल्याचं सूत्रांकडून समजतंय। पोलिसांकडून दादरमधील मोबाईलच्या दुकानाची तपासणी देखील केली गेली आहे। इथले काही स्थानिक आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं देखील दुकान आहे इथे? नाही, आमच्या ऑफिस मध्ये आलेली रात्री सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले। किती सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले? माझा एकच आहे बाहेर, तो चेक आणि या संपूर्ण प्रभागामध्ये किती दुकान आहेत? प्रत्येकाचे चेक करत होते। अच्छा, रात्री किती वाजता आलेले क्राईम ब्रांच? 9 साडेनऊ। आणि सगळी दुकानं चेक केले, सीसीटीव्ही चेक केले त्यांनी? लाईन चेक करत होते, जिथे ते भेटेल तिथे चेक करत होते। माहिती मिळते की याच दुकानामधून त्याने हेडफोन विकत घेतला। सकाळी 9ची वेळ होती आणि हेडफोन विकत घेतल्यानंतर मग तो निघाला असे ते बोलत होते की इकडनं एअरफोन घेतले असे बोलत होते की एअरफोन घेऊन या साईडला गेला असं वाटत होतं त्यांना। म्हणजे दादरच्या दिशेने, रेल्वे स्टेशनच्या दिशेने। अच्छा, अजूनपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे बरेचसे सीसीटीव्ही शोधले जात आहेत आणि एक एक तार जोडून पाहिलं जात आहे, पण आरोपी काही सापडलेला नाहीये। त्यामुळे या भागामधले जे स्थानिक आहेत किंवा दुकानदार आहेत त्यांच्यामध्ये काय नेमकी त्यांची रिॲक्शन आहे या सगळ्या घटनेबाबत? काय नाही, ते आता ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांना म्हणजे पकडण्यासाठी काय म्हणजे लवकरच पकडतील आरोपींना। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।